सकाळी उठल्यापासून थकवा जाणवतोय का? आणि झोप पूर्ण झाली तरी अगदी एनर्जी नसल्यासारखं वाटतंय का? तर हा आळस नाहीये, हे काही पोषक घटकांच्या कमतरतेचं संकेत असू शकतं. सो आजकाल स्त्रियांमध्ये किंवा पुरुषांमध्ये सुद्धा थकवा जाणवण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि ही काही पोषक घटकं आहेत त्यांची कमतरता तुम्हाला असू शकते. पहिलं आहे आयर्न. सो आयर्न जेव्हा कमी होतं तेव्हा रक्तातील जे काही ऑक्सिजन असतं ते शरीरामध्ये व्यवस्थित पोहोचत नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन पुरवठा होणं गरजेचं आहे आणि जर आयर्नची कमतरता असेल तर मेंदूपर्यंत रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही आणि म्हणूनच सतत कमजोरी किंवा चक्कर येणं, थकवा जाणवणं अशी लक्षणं दिसतात. दुसरं आहे व्हिटॅमिन B12. सो व्हिटॅमिन B12 जे आहे ते आपल्या नसांसाठी आणि आपल्या स्नायूंसाठी खूप महत्वाचं आहे. सो जेव्हा B12 ची कमतरता होते तेव्हा पण शरीरामध्ये खूप प्रचंड प्रमाणात थकवा जाणवतो. हातपाय जे आहेत ते सुन्न होतात. त्यानंतर ब्रेन फॉग म्हणजे मेंटल कन्फ्युजन, जी विचार करण्याची क्षमता असते ती कमी होते, कॉन्सन्ट्रेशन असतं ते कमी होतं आणि जसं मी सांगितलं यामध्ये सुद्धा एक्स्ट्रीम फटीग म्हणजे प्रचंड प्रमाणात वीकनेस जाणवू शकतो. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियम. सो मॅग्नेशियम हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं आहे. मॅग्नेशियम जेव्हा कमी होतं तेव्हा आपल्या शरीरातील मसल्स जे आहेत ते रिलॅक्स होत नाही. झोप जी आहे ती व्यवस्थित लागत नाही, म्हणजे झोप सतत डिस्टर्ब होते. बरेच जण रात्री 2 ते 3 वाजता उठून जातात आणि मग नंतर झोप लागत नाही. सो बॉडीला रिलॅक्स ठेवण्यासाठी मॅग्नेशियम खूप महत्वाचं आहे आणि मॅग्नेशियम हे शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी सुद्धा गरजेचं आहे. म्हणूनच जेव्हा मॅग्नेशियमची कमतरता असते तेव्हा शरीर किंवा बॉडी सतत टायर्ड राहते किंवा थकलेली राहते. त्यानंतर चौथं जे आहे ते म्हणजे व्हिटॅमिन D3. व्हिटॅमिन D3 हे आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन सारखं काम करतं. म्हणजे व्हिटॅमिन जरी असलं तरी हे खूप महत्वाचं आहे आपल्या मसलसाठी, हाडांसाठी, एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी, आपला मूड व्यवस्थित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन D3 खूप गरजेचं आहे. आणि व्हिटॅमिन D3 जेव्हा कमी होतं तेव्हा मग थकवा जाणवायला सुरुवात होते. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की व्हिटॅमिन D3 ची कमतरता किती कॉमन आहे. ऑलमोस्ट सर्वांनाच व्हिटॅमिन D3 कमी आहे. तर ह्यासाठी काय केलं पाहिजे? तर व्हिटॅमिन D3, B12, आयर्न ह्यांच्या टेस्ट होतात, तर त्या ब्लड टेस्ट तुम्ही करून घेऊ शकता आणि ओळखून घ्या की तुम्हाला कसली कमतरता आहे आणि कसले सप्लिमेंट्सची गरज आहे. सो मॅग्नेशियम जे आहे ते मिनरल असल्यामुळे खूप वेळा त्याची टेस्ट व्यवस्थित होत नाही आणि तुम्हाला कमतरता आहे ही कळून येत नाही. म्हणजे बऱ्याच जणांचे रिपोर्ट्स नॉर्मल येतात पण थकवा जाणवतच असतो. म्हणून मॅग्नेशियमची टेस्ट करणं थोडंसं अवघड आहे. पण बाकीच्या काही टेस्ट आहेत, व्हिटॅमिन D किंवा आयर्न, B12 ह्या टेस्ट तुम्ही करू शकता ज्या बऱ्यापैकी अक्युरेट असतात. सो जेव्हाही तुम्हाला कमतरता असतात तर त्यानुसार तुम्ही सप्लिमेंट्स घ्या. तुमचा स्ट्रेस आहे तो कमी करा. त्यानंतर तुमच्या शरीरातला थकवा जो आहे तो नक्की कमी होईल.